तुम्ही जर मोबाईलवरून तातडीने कर्ज घेत असाल तर सावधान, कारण त्वरित कर्ज देणाऱ्या चीनी ॲप्समुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। चीनमधील काही सायबर भामटे हे ॲप्स चालवत असतात आणि हे ॲप तुम्ही डाउनलोड केलं की त्या वेळेपासूनच तुम्ही एका वेळच्या वेगळ्या टॅपमध्ये अडकत जातात आणि मग सुरू होतं कर्ज वसुलीसाठी घृणास्पद कृत्य। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। चीनी ॲपवरून कर्ज घेताय, सावधान। भरमसाठ व्याज आणि वसुलीसाठी नको ती कृत्य। वसुलीच्या तगाद्याने अनेकांची आत्महत्या। चीनी ॲपवरून कर्ज घेतल्याने भारतातील अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। चीनी ॲपवरून लोकांना त्वरित कर्जाचं आमिष दाखवलं जातं आणि त्यांना भुलून अनेक जण फसतातही। कर्ज तर मिळतं, पण तेही भरमसाठ व्याजाने। आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या वसुलीसाठी या चीनी कंपन्या जे कृत्य करतात ते प्रचंड संतापजनक आहे। आणि या सगळ्याला कंटाळून भारतात अनेकांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय। खरं तर चीनी ॲप डाउनलोड करण्यापासून ते कर्जाच्या वसुलीपर्यंत एक प्रकारचा ट्रॅप ग्राहकांवर लावला जातो। म्हणूनच सगळ्यांनी जागरूक राहण्याची गरज आहे। सोशल मीडियावर त्वरित कर्जाच्या जाहिराती दिल्या जातात। कर्ज मिळण्यासाठी ॲप डाउनलोड करण्याची सूचना दिली जाते। लिंक क्लिक केल्यावर आपल्या मोबाईलचा ॲक्सेस त्यांना मिळतो। खासगी माहिती, बँकेचे तपशील चोरून टार्गेट केलं जातं। कर्ज दिल्यानंतर त्याचं भरमसाठ व्याज लक्षात येतं। कर्ज थकल्यावर कर्ज वसुलीसाठी भयंकर कृत्य केली जातात। कर्जदारासह त्याचे नातेवाईक मित्रांना फोन करून धमकावलं जातं। फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्याची धमकी देखील दिली जाते। तुम्ही जेव्हा गॅलरी ऍक्सेस करून दिली तेव्हा तुमचे काही फोटोज वगैरे मॉर्फिंग करून तुम्हाला ते सेंड करून ते म्हणतात की तुमचे आम्ही फोटो हे असे पुढे पब्लिश करूया ऑनलाईन, आणि त्याच्यामुळे तुम्हाला मग ते एक भीती बसती। त्यात एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग तयार केलं जातं आणि तुम्हाला एक वेगवेगळ्या नंबर्सवरनं तुम्हाला व्हॉट्सअप चालू होतात आणि या प्रकारे माणूस फसला जातोय। ज्यांना तात्काळ छोट्या रकमेची म्हणजेच 5 ते 25,000 रुपयांपर्यंतची गरज असते ते या ट्रॅपमध्ये अलगद सापडतात। असा ग्राहक टप्प्यात आल्यावर त्याला स्वस्त कर्जाचे आमिष दाखवण्यात येतं आणि कर्जही दिलं जातं। मात्र त्याच्या वसुलीसाठी अत्यंत घृणास्पद कृत्य या चीनी कंपन्या करतायत। महत्त्वाचं म्हणजे भारतात असे 30 ते 35 चीनी ॲप कार्यरत आहेत। हे इन्स्टंट लोन जे ॲप चालू आहे याच्या नादी लागू नका। जे काही लिगली तुमच्या बँक्स आहेत, आरबीआयने मान्यता दिलेल्या आहेत, त्यांच्यावर तुम्ही लोन अप्लाय करा लिगली पेपर्स डॉक्युमेंट्स देऊन, आणि याच्यावर तुम्ही वाचा। मुंबई पुण्यासारख्या शहरातील ग्राहक गळाला लावण्यासाठी या चीनी कंपन्यांचा प्रयत्न असतो। आता तर हे लोन ग्रामीण भागातही पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे असे चीनी ॲप डाउनलोड करताना आणि त्यावरून कर्ज घेताना सगळ्यांनी जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।